पन्हाळा तालुक्यातील जाखले गावच्या हद्दीमध्ये हजारे गायकवाड यांची वस्ती आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्यानं या वस्तीवरील पाळीव कुत्र्याला उसाच्या शेतातून फरफटत नेलं. कुत्र्याचा फडशा पाडून त्याचा उरलेला भाग झाडावरच अडकवल्याचं मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनाला आलं. या घटनेची माहिती वनविभागाला समजताच वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेत. त्या कॅमेऱ्यात बिबट्यानं केलेल्या कुत्र्याच्या शिकारीचा थरार कैद झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून जाखले केखलेच्या हद्दीत बिबट्याचा वावर आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्यापही बिबट्याचा शोध लागलेला नाही. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागानं सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेला आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं. त्याची माहिती आम्ही वन विभागाला देताच वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले. त्यांनी त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत होतो, तो त्या शिकारीसाठी परत येणार असं त्यांचंही मत होतं. त्या दिवशी त्यांनी काही फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो. 6 ते 7 मिनटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे. तरी कसं आहे, ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे, लहान मुलं आहेत, राहायला लोक भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं त्यातनं मोकळं करावं. या परिसरातील शेतकरी दिवसभर शेतात काम करत असतात. मात्र या घटनेमुळं शेतकरी आता दिवसाही शेतात जायला धजावेनात. दरम्यान शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय.